विद्यार्थी मित्रो, आज आपण सीमांत उपयोगिता आणि किंमत यातील परस्पर संबंध अभ्यासणार आहोत। मागणीचा सिद्धांत हा घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतावरती आधारलेला आहे। मागणीच्या सिद्धांतामध्ये किंमत वाढली तर मागणी कमी केली जाते आणि किंमत कमी झाली तर मागणी वाढवली जाते। अशा पद्धतीचे बदल या ठिकाणी होत असतात। याला संबंधित सीमांत उपयोगिता देखील असे दिसून येते। म्हणजेच मागणीचा सिद्धांत घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतावरती कसा अवलंबून आहे किंवा आधारलेला आहे हे अभ्यासण्यासाठी आपल्याला किंमत आणि सीमांत उपयोगिता यातील परस्पर संबंध विचारात घेणे आवश्यक ठरते। घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत हा व्यावहारिक दृष्टिकोनातून खूप उपयुक्त असलेला आपल्याला पाहायला मिळतो। अनेक घटकांना, मग ते उपभोक्ते असतील, उत्पादक असतील, सरकार असेल, अशा विविध घटकांना या सिद्धांताचा उपयोग होतो। म्हणजे व्यावहारिकदृष्ट्या हा सिद्धांत खूप उपयुक्त आहे। तर सीमांत उपयोगिता आणि किंमत यांच्यातील परस्पर संबंध कसा आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला सीमांत उपयोगितेचं रूपांतर किमतीमध्ये करावं लागतं किंवा पैशामध्ये ते व्यक्त करावं लागतं। तेव्हाच आपण किंमत आणि सीमांत उपयोगिता यातील संबंध या ठिकाणी अभ्यासू शकतो। म्हणजेच बाजार किमतीशी तुलना करण्यासाठी सीमांत उपयोगितेचं रूपांतर पैशामध्ये व्यक्त केले जाते। असे गृहीत धरले जाते की क्ष वस्तूची किंमत, क्ष वस्तूची बाजार किंमत 50 रुपये आहे आणि एका नगाची सीमांत उपयोगिता 10 रुपये बरोबर समतुल्य आहे। म्हणजे एका नगापासून मिळणारी सीमांत उपयोगिता आहे ही 10 रुपयाबरोबर आहे असं आपल्याला या ठिकाणी गृहीत धरता येईल। अशा प्रकारे एका नगाची सीमांत उपयोगिता आणि बाजार किंमत यांची तुलना करून आपल्याला सीमांत उपयोगिता आणि किंमत यातील परस्पर संबंध आहे थोडक्यात अभ्यासता येतो। हा संबंध आपल्याला पुढील कोष्टकाच्या आधारे सांगता येईल। तर या कोष्टकामध्ये जर आपण विचार केला तर यामध्ये क्ष वस्तूचे एक नग की जे 1, 2, 3, 4, 5, 6 या पद्धतीने दर्शवलेले आहेत। दुसऱ्या रकान्यामध्ये क्ष वस्तूचे नग किंवा सीमांत उपयोगिता म्हणजे त्या प्रत्येक नगापासून मिळणारी सीमांत उपयोगिता या ठिकाणी पुढच्या रकान्यामध्ये दर्शवलेल्या आहे। त्यानंतर सीमांत उपयोगिता रुपयामध्ये, तर या ठिकाणी आपण गृहीत धरले की एका नगापासून मिळणारी सीमांत उपयोगिता रुपयामध्ये किती आहे? 10। म्हणजे एका नगापासून मिळणारी सीमांत उपयोगिता किती आहे? 10 रुपये। मग ही सीमांत उपयोगिता पैशामध्ये व्यक्त केली आहे, त्यासाठी सीमांत उपयोगिता गुणिले 10 रुपये या पद्धतीने ती खाली रकान्यामध्ये दर्शवलेली आहे। पुढच्या रकान्यामध्ये बाजार किंमत दर्शवली, म्हणजे एका नगाला द्यावी लागणारी किंमत या ठिकाणी ती दर्शवलेली आहे की जी 50 रुपये आहे। आणि त्या पुढच्या रकान्यामध्ये सीमांत उपयोगिता आणि किंमतीची तुलना केलेली आहे। तर अशा पद्धतीने हे कोष्टक या ठिकाणी पुढे दर्शवलेलं आहे। आता या कोष्टकाचं जर निरीक्षण केलं तर आपल्याला असे दिसून येते की जेव्हा उपभोक्ता एकामागून एक सलगपणे वस्तूच्या नगांचा उपभोग घेतो तेव्हा त्या प्रत्येक नगापासून मिळणारी जी काही सीमांत उपयोगिता आहे ती कमी कमी होत जाताना आपल्याला दिसून येते। म्हणजे पहिल्या नगाला 10 एवढी सीमांत उपयोगिता आहे, दुसऱ्या नगाला 8, तिसऱ्याला 7, चौथ्याला 5, पाचव्याला 3 आणि 6व्याला 1 अशी सीमांत उपयोगिता प्राप्त होते। म्हणजेच घटत्या सीमांत उपयोगितेच्या नियमानुसार उपभोक्त्याने खरेदी केलेल्या आणि उपभोग घेतलेल्या प्रत्येक वाढीव नगाची सीमांत उपयोगिता इथे आलेली आहे घटत जाणारे आपल्याला पाहायला मिळते। आता यासाठी आपल्याला बाजार किंमत आणि सीमांत उपयोगिता याची तुलना करता येते। पुढच्या रकान्याचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये सीमांत उपयोगिता रुपयामध्ये दर्शवलेल्या आहे आणि त्यासाठी सीमांत उपयोगिता आणि किंमत या दोघांचा काय केलेला आहे? गुणाकार केलेला आहे। जसं की पहिल्या नगापासून किती सीमांत उपयोगिता मिळते? 10।
आणि आपण किंमत एका नगापासून मिळणारी सीमांत उपयोगिता पैशामध्ये व्यक्त केली आहे, ती किती आहे 10. म्हणजे 10 गुणिले 10 जर केली तर आपल्याला 100 एवढी सीमांत उपयोगिता रुपयामध्ये प्राप्त होते. दुसऱ्या नगाचा विचार करता 8 गुणिले 10 असं जर केलं तर 80 एवढी सीमांत उपयोगिता रुपयामध्ये आपल्याला मिळते. अशा पद्धतीने 70, 50, 30, 10 अशा पद्धतीने ती सीमांत उपयोगिता आपल्याला पैशामध्ये व्यक्त झालेली पाहायला मिळते. आता सीमांत उपयोगिता आणि बाजार किंमत याची जर तुलना आपण विचारात घेतली तर त्यावरून देखील आपल्याला या ठिकाणी सीमांत उपयोगिता आणि किंमत यांचा संबंध काय तो आपल्याला दिसून येतो. आता या ठिकाणी बाजार किमतीची तुलना कशाशी केलेली आहे तर सीमांत उपयोगितेशी या ठिकाणी केलेली आहे आणि त्यापासून ती व्यक्ती तो खरेदी करेल की नाही याचा निर्णय तो त्या ठिकाणी त्यावरून घेऊ शकतो. तर सीमांत उपयोगिता जास्त म्हणजे बाजार किमतीपेक्षा जास्त असते तेव्हा उपभोक्ता काय करतो त्या वस्तूंची खरेदी करतो किंवा ते काय करतो खरेदी करतो. तर या कोष्टकामध्ये जर बघितलं तर सुरुवातीचे पहिले 3 नग आहेत. त्या पहिल्या 3 नगापासून मिळणारी सीमांत उपयोगिता आहे ही बाजार किमतीपेक्षा आपल्याला जास्त असलेली पाहायला मिळते. म्हणजे पहिला नग विचार घेतला तर त्यामध्ये बघा 100 एवढी सीमांत उपयोगिता मिळते. किती 100 एवढी सीमांत उपयोगिता मिळते आणि बाजार किंमत किती द्यावी लागते 50. म्हणजेच आपल्याला किमतीच्या तुलनेत सीमांत उपयोगिता जास्त मिळते कितीने 50ने आणि म्हणून पहिला नग काय करतो उपभोक्ता खरेदी करतो. दुसऱ्या नगाचा जरी आपण विचार केला तरी या ठिकाणी बघा दुसऱ्या नगाला 80 एवढी सीमांत उपयोगिता मिळते आणि किंमत किती द्यावी लागते 50 एवढी या ठिकाणी द्यावी लागते. म्हणजे या ठिकाणी सीमांत उपयोगिता आपल्याला या ठिकाणी विचार केला तर 30ने जास्त मिळते. त्यामुळे दुसरा देखील नग काय करतो उपभोक्ता खरेदी करतो. त्यानंतर तिसऱ्या नगाचा जर आपण विचार केला तर तिसऱ्या नगा देखील या ठिकाणी बघा 70 एवढी सीमांत उपयोगिता आहे आणि 50 एवढी काय द्यावी लागते किंमत एवढी द्यावी लागत असलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे या ठिकाणी देखील किमतीच्या तुलनेत सीमांत उपयोगिता 20ने जास्त आहे आणि त्यामुळे उपभोक्ता सुरुवातीचे पहिले 3 नग आहेत हे 3 नग काय करतो तो खरेदी करतो. त्यानंतर चौथ्या नगाचा जर आपण विचार केला तर चौथ्या नगामध्ये सीमांत उपयोगिता किती मिळते 50 मिळते आणि किंमत किती द्यावी लागते 50 इतकीच द्यावी लागते. म्हणजे किंमत आणि सीमांत उपयोगिता दोन्ही काय आहेत समान आहेत सारखे आहेत. हा उपभोक्त्याचा महत्तम समाधानाचा बिंदू मानला जातो. त्या तृप्ती बिंदू देखील असं या ठिकाणी म्हटले जाते. आता या ठिकाणी सीमांत उपयोगिता आणि किंमत दोन्ही समान असल्या कारणाने उपभोक्ता चौथा नग देखील विकत घेण्याचे ठरवू शकतो किंवा विकत घेऊ शकतो कारण या ठिकाणी त्याचं नुकसान काही होत नाही आणि जेवढी किंमत द्यावी लागते तेवढीच त्याला काय मिळते सीमांत उपयोगिता या ठिकाणी प्राप्त झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणून तो चौथा देखील नग विकत घेऊ शकतो. त्यानंतर पुढच्या नगांचा आपण विचार केला 5व्या आणि 6व्या नगांचा तर 5व्या नगाचा विचार केला तर या ठिकाणी बघा की 50 एवढी किंमत द्यावी लागते 50 एवढी किंमत द्यावी लागते आणि सीमांत उपयोगिता किती प्राप्त होते 30. म्हणजे सीमांत उपयोगिता कमी मिळते आणि त्या तुलनेत किंमत जास्त द्यावी लागते कितीने 20ने जास्त द्यावी लागते. म्हणजे या ठिकाणी उपभोक्त्याचं काय होतं नुकसान या ठिकाणी होतं किंवा तोटा या ठिकाणी झालेला दिसतो. 6व्या नगाच्या बाबतीत देखील तसंच घडतं की या ठिकाणी सीमांत उपयोगिता किती मिळते 10 एवढी मिळते आणि किंमत किती मोजावी लागते या ठिकाणी 50 एवढी या ठिकाणी मोजावी लागते. म्हणजे 40ने या ठिकाणी उपभोक्त्याचं नुकसान झालेलं दिसतं आणि त्यामुळे उपभोक्ता 5वा आणि 6वा नग आहे हा या ठिकाणी विकत घेणार नाही. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येतं की समतोल बिंदूनंतर म्हणजे पूर्ण समाधान झाल्यानंतर उपभोक्ता काय करतो पुढचे नग विकत घेत नाही किंवा घेऊ शकत नाही कारण त्या ठिकाणी सीमांत उपयोगिता कमी आहे त्या तुलनेत किंमत जास्त द्यावी लागते. तर या सर्व विश्लेषणावरून आपल्याला अशी निष्कर्ष काढता येतील की जेव्हा सीमांत उपयोगिता जास्त असते कशाच्या तुलनेत बाजार किमतीच्या तुलनेत जास्त असते तेव्हा उपभोक्ता ते नग काय करतो खरेदी करतो.
म्हणजे या ठिकाणी सीमांत उपयोगिता ही बाजार किमतीच्या तुलनेत जास्त असलेली दिसून येते आणि म्हणून त्याला सीमांतपूर्व नग असं देखील या ठिकाणी संबोधले जाते. सीमांतपूर्व नग असं देखील आपल्याला या ठिकाणी म्हणता येते. त्यानंतर दुसरा निष्कर्ष असा काढता येईल की ज्या नगाच्या वेळी सीमांत उपयोगिता आणि किंमत दोन्ही समान होतात. का होतात? समान होतात. की जे चौथ्या नगात झालेलं की 50 एवढी किंमत आहे बाजार किंमत आणि सीमांत उपयोगिता किती आहे? 50 आहे. दोन्ही समान आहेत. त्याला सीमांत नग असं या ठिकाणी म्हटलं जातं. आणि या ठिकाणी उपभोक्त्याचा समतोल, समाधानाचा समतोल साधला जातो. त्याला तृप्ती बिंदू देखील असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आणि तिसरा निष्कर्ष असा काढता येतो की जेव्हा सीमांत उपयोगिता आहे ही बाजार किमतीपेक्षा कमी असते त्या सीमांतर उत्तर नग असं या ठिकाणी संबोधले जाते. आणि हे नग तो या ठिकाणी काय करतो? खरेदी करू इच्छित नाही. कारण या ठिकाणी बाजार किमतीच्या तुलनेत सीमांत उपयोगिता कशी आहे? कमी या ठिकाणी असलेली दिसून येते. कारण त्या ठिकाणी त्याचं नुकसान होतं. तर अशा पद्धतीने आपल्याला सीमांत उपयोगिता आणि किंमत याचा परस्पर संबंध या ठिकाणी सांगता येतो. म्हणजे ज्यावेळी सीमांत उपयोगिता आणि किंमत हे दोन्ही कशा असतात? समान असतात. त्यावेळी उपभोक्त्याच्या समाधानाचा समतोल साधला जातो. त्याला समाधानाचा समतोल बिंदू म्हणून देखील या ठिकाणी संबोधले जाते. आणि या समतोल बिंदूनंतर उपभोक्ता काय करतो? पुढचे न घेण्याचे टाळतो किंवा ते घेत नाही. कारण त्या ठिकाणी सीमांत उपयोगिता ही किमतीच्या तुलनेत कशी असते? कमी असते. म्हणजे एकंदरीत आपल्याला असं लक्षात येते की ज्यावेळी वस्तूच्या किमतींमध्ये वाढ होते त्यावेळी उपभोक्ता वस्तूची मागणी कमी करतो. त्याला कारण असं असतं की त्या ठिकाणी किमती वाढल्याने त्या वस्तूच्या नगापासून मिळणारी जी काय उपयोगिता आहे ती कमी होते, किमतीच्या तुलनेत कमी होते. आणि म्हणून बघा त्या ठिकाणी उपभोक्ता करतो त्या वस्तूंची मागणी कमी करतो. आणि ज्या वेळेला वस्तूंच्या किमती कमी होतात त्यावेळी उपभोक्ता वस्तूंची मागणी वाढवतो. कारण किमती कमी झाल्याने सीमांत उपयोगिता त्यातून जास्त मिळते. म्हणजे किमतीच्या तुलनेत सीमांत उपयोगिता त्या ठिकाणी जास्त असलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून उपभोक्ता काय करतो? त्या वस्तूच्या नगांची खरेदी करतो किंवा ते नग विकत घेतो. तर अशा पद्धतीने सीमांत उपयोगिता आणि किंमत या दोघांमध्ये परस्पर संबंध असलेला आपल्याला पाहायला मिळतो.